हाय शीतल. या जयडीला बी नेमकं आत्ताच यायचं होतं. बोल, काय म्हणतेस? कशी झाली बेळगावची ट्रिप? चांगली झाली की. वय ग शीतल, काल काय बँकेची माणसं आलेली वे? वय. लय गोंधळ घातला म्हण त्यांनी. वय. असलं अलीकडे लयच वाढलंय बघ. परवा पण कोणतरी आलं होतं ना दुकानात? हा, दुकान सील केलत. तो हर्षवर्धन होता म्हणून बरं झालं बाई, नाहीतर लयच अवघड झालं असतं. काल पण तोच आला होता ना? बरं झालं बाई. शीतल, तू काय बी म्हण, पण तो भैया कायम मदतीला धावून येतो, हाय ना? ही मला का त्या भैयाचं गुणगान सांगते? आजा वाट बघत असल. काय म्हणलीस का? हा, नाही काय नाही, खोटं काय. अरे हो, बरं झालं बाई आठवलं. 1 मिनिट. हॅलो, जयश्री बोलतीये. बोल की ग. लाडू खाल्ले का? कसले लाडू? काय ग शीतल, लाडू दिले ना? कुणाला? आमच्या अजिंक्यांना. होय, दिले की. आऊ शीतलला दिले की लाडू. हा, ते वय खाल्ली की, चांगले झाले. बाकी काय मग? ठीक. परीक्षा कधी आहे तुमची? आले आता जवळ. बाकी मग तब्येत काय म्हणतीये? मस्त आहे. तू कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. आणि मामा मामी तिची? ते बी एकदम मस्त आहेत. शीतल पण. मला नाही कळलं. आओ, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की शीतल पण हित जवळच आहे. बोलणार का? 1 मिनिट. दर शीतल. नाही नाही, अगं बोल की. अगं काय बोलणार? अगं दर बोल. अजिंक्य आहेत आमचं. बोल. काय ग? काय मग? कसं आहेस? मी मस्त आहे. मला काय झालं? हा, 1च मिनिट. जयडीला फोन देते. अगं 2 शब्द तरी बोल की. अगं मी काय बोलणार, बोल तूच. हॅलो अजिंक्य, शीतल काय बोलत नाही, आपण नंतर बोलू. हा, बरं ठेवू का आता? बर. या जयडीनं असा अचानक का माझ्याकडे फोन दिला? जाऊ दे, त्या निमित्तानं मी जयडी समोर आहे ते तरी त्याला कळलं असेल. काय ग शीतल, बोलली का नाहीस? मी काय बोलणार ना. अजिंक्य आणि तू बोलत नाही का? नाही, जास्त नाही, म्हणजे काही संबंधात येत नाही ना. काय बोलणार? ते बी आहेच म्हणा. डोळं मिटून दूध पिणाऱ्या मांजराला वाटत असतं की आपल्याकडे कुणी बघतच नाही, पण त्या दुधात जर नाही इश कालवलं ना तर नावाची जयश्री नाही. बर शीतल, येऊ का मी? अजून लई काम आहेत. हा, ये. शीतले, आलीच बाई महादेवाला जाऊन. हा, हे काय, जातीच आहे. आता राहू दे, आता संध्याकाळी जा. हं, चल जरा काम आहे. अगं पण आई मला आज चल म्हणलेलं कळतंय ना. चल.
हॅलो. अरे राहुलेला का कुठे आहेस तू? मी हाय तिथंच आहे. हा. तुम्हीच लका लांब लांब पळताय. इक्या तू लका मला न चुकता दर रविवारी फोन करतोस. हा. पण तो आज्या मला कॉल राहिला मिस कॉल बी करत नाही लका. अरे बाबा आता ते हवेत आहे हवेत. अरे शितलीने तर राडाच केलाय. मजी अरे भावा आज्याला प्रपोज केलं शितलीनं. हा काय सांगतोस काय? अरे मग आज्या काय म्हणलं मग? ते होय ते गेलंय आता कामातनं. इक्या आज्या आहे का तिथं? दिकी फोन त्याच्याकडे. थांब 1 मिनिट बोलवतो. ए आज्या अरे फोन आहे तुझा. कुणाचा? शितलीचा शितलीचा. काय? आता बघ की शितलीचं सांगितलं कसा पळत येतो इथे. धर. बोल शीतल. हा बोल शीतल. अरे वागऱ्या मी बोलतोय. धाप लागली का काय तुला? अरे अरे तू व्हायचं बाय. हा रे शीतल म्हणलं की कसं पळत आलास. पण माझा आवाज ऐकून तुझा मूड गेला असेल ना. अरे असं काय नाही बाबा. आजा तुझ्या माहितीसाठी सांगतो तू आल्यावर तुझ्याबरोबर मी लय भांडणार आहे. अरे आता काय झालं ते तरी सांग की. मला तर मित्र म्हणायची पण लाज वाटायला लागली आता. ठीक आहे. अरे काय झालं याला? काय माहित तूच बघ. थांब. हॅलो. अरे काय झालं तुला? काय झालं? प्रेम झालं परपोज झालं आणि मलाच विचार काय झालं म्हणून. माझ्या त्यागाची तुला काय किंमतच नाही ना. अरे भावा तुला सांगणारच होतो की मी. कधी सांगणार होतास? लगीन झाल्यावर. त्या शीतलला बी बघतो तिनं बी मला काय सांगितलं नाही आणि तू बी नाही सांगितलंस. राहुले अरे तुलाच आधी सांगणार होतो. मला काय फळ्या नोटीस लिहिणार होतास वय? बर बाबा सॉरी. असू दे असू दे. मग काय म्हणतात शीतल वहिनी? आणि आज्या तुला काय लका तोंड नव्हतं वय प्रपोज करायला? तिला का पुरगी प्रपोज करायला हितनं बेळगावला आली. प्रपोज काय पोरांनीच करावा असं काय नाही. म्हणजे आमच्या शीतलीने इतिहासच घडवला म्हणायचा. तिने इतिहास घडवला पण माझं इथं गणित बिघडलं त्याचं काय. लावले कधी एकदा गावाला येईल ना आणि तुम्हाला भेटणं असं झालंय बघ. मग तिला सांग की आमचं नाव कशाला खराब करतेस म्हणाव. बर बोल. बाकी काय म्हणतेस? माझं काय आता मी लगीन करणार आहे ना.